नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वानंदीने फोडलं सर्वांसमोर आता मल्लिकाचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र स्वानंदीने सर्वांसमोर उतरवला किमयाचा देखील मास. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली समरीची मैत्रीण आता अमेरिकेवरून चक्क आपल्या भारतामध्ये आलेली असते आणि ती फक्त यासाठी आलेली नसते की समर आणि स्वानंदीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी ती खास करून आलेली असते. कारण की समरला बिचाऱ्या याबाबत काहीच खबर नसते की ती कशासाठी आलेली आहे. कारण की समरला असं वाटत असतं की किमया माझी जुनी मैत्रीण आहे, त्याच्यामुळे स्वानंदी मॅडमला त्यांच्यासोबत काहीच प्रॉब्लेम नसेल. पण बिचाऱ्या स्वानंदीच्या मनामध्ये जी विचारांची धगधग सुरू असते ते कोणालाच कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र ह्या मल्लिकाला सगळ्यात मोठी खबर समजते ती म्हणजे रोहनचा जॉब गेलाय आणि ते समजल्याच्या नंतर मल्लिका ठरवते की आता काही जरी झालं तरी मात्र माझ्या डॉलला तिकडून इकडे घेऊन येण्याचा हा सर्वात बेस्ट उपाय आहे. आणि तुम्ही पाहिलंच की स्वानंदीला समरने खूप सारे पैसे देखील दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की यावेळेसचा पगार तुम्ही तुमच्या हाताने सगळ्या काही लेडीज स्टाफला तुम्ही आता ह्यावेळेस आमच्या ऑफिसमध्ये येऊन वाटणार आहात. पण आता स्वानंदीला एवढा फोर्स केल्यामुळे आता स्वानंदी तयार झालेली असते. पण मल्लिकाला ही बातमी समजलेली असते, त्याच्यामुळे मल्लिका ठरवते की आता लवकरात लवकर रोहनचा जॉब पण गेलेला आहे. रोहन आता डिलिव्हरी बॉयचं जॉबची नोकरी करत आहे आणि हे सगळं समजल्यामुळे आता हे सगळं सत्य मात्र आता ही मल्लिका ठरवते की आता समरला जाऊन सांगायचं. पण बिचाऱ्या समरचं तुम्ही पाहिलंच की काय हालत झालेली असते. कारण की त्याला मीटिंग पाठीमागे मीटिंग, दुसरीकडे ती आता किमया आलेली असते आणि त्याला खूप सारं प्रेशर आणि टेन्शन आलेलं असतं. पण आता काही जरी झालं तरी समरने स्वानंदीला एक शब्द दिलेला असतं की तुमच्यावरती कोणतं जरी संकट आलं तरी मी तुमच्यासोबत त्या संकटामध्ये आता तुमची साथ नक्कीच देईल. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या रोहनला असं वाटतं की आपण आता ताईचं किती दिवस ऐकायचं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने ज्या प्रकारे आपल्या रोहनला समजावलेलं आहे ते खरंच खूप भारी केलं. कारण की रोहनला देखील कोणाच्या तरी आधाराची गरजच होती आणि फायनली आपल्या स्वानंदीला हे सत्य समजलं, त्याच्यामुळे बरं झालं. तर आता अधिराला या सत्याबाबत काहीच माहीत नसतं. पण आता दुसरीकडे मंदाकिनी ती देखील त्याच घरामध्ये असते. कारण की त्या घरामध्ये वादविवाद होणार नाही असं कसं होईल. कारण की मंदाकिनी टपूनच बसलेली असते की कधी त्या अधिराला मी ह्या घराच्या बाहेर काढते. तर दुसरीकडे मात्र ती मल्लिका पण टपूनच बसलेली असते की कधी माझी अधिरा ते घर सोडून इकडे राहायला कायमची येते. कारण की तिचा एकच प्लॅनिंग असतो की एकदा का अधिरा आणि सोबतच मात्र रोहनचं नातं तुटलं की त्याच्यानंतर स्वानंदीला ह्या घराच्या बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही. कारण की ह्या दोघांचं नातं तुटलं तर त्याच्यानंतर मात्र स्वानंदी आणि समरचं नातं तुटायला पण जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे मला काही केलं तरी हा डाव साधलाच पाहिजे. त्याच्यामुळे आता मल्लिकाने पूर्णपणे प्लॅनिंग केलेला असतो आणि ती आता समरपाशी जाते आणि म्हणते की अरे समर, माझ्या डॉलच्या नशिबात लिहिलंय तरी काय. कारण की तिच्यासोबत काय काय घडतंय. आणि हे सगळं बोलल्यामुळे बिचारा समर घाबरतो. समर म्हणतो की काय झालं काकू, तू अशा अचानक काय बोलते आणि तू माझ्या पायापाशी का बसले, तू उठ बरं आधी आणि काय झालं मला नीट सांग. त्याच्यामुळे मात्र आता मल्लिका सांगते की बघितलं ना, तू आपल्या डॉलचा पाय सगळ्यांसमोर त्या लोकांनी मोडला, पण तरी देखील आपण काय बोललो नाही. पण आता आपल्या डॉलला काम देखील करावं लागेल, नोकरी करावी लागेल. आणि हे सगळं ऐकल्याच्यानंतर समर म्हणतो की वेळ लागले का काकू, काय झालं असं अचानक तू का बोलते. कारण की रोहनचा जॉब गेला हे समजल्याच्या नंतर समरला धक्का बसतो. मल्लिका म्हणते की त्या रोहनकडे धड नोकरी पण राहिलेली नाही आणि तो आता डिलेव्हरी बॉयचा जॉब करतोय. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे दडदमडीचा पैसा पण नाही आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आपल्या डॉलला आत्ताच्या आत्ता घेऊन ये इकडे समर. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर समर म्हणतो की हे कसं शक्य आहे. कारण की रोहनकडे चांगला जॉब आहे म्हणूनच आपली अधिरा त्याच्यासोबत राहते ना. त्याच्यामुळे तू काळजी करू नको काकू, तुझा काहीतरी गैरसमज झाला. पण मल्लिकाचं हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर आता समर तडकने उठतो आणि डायरेक्ट आपल्या स्वानंदीपाशी जातो आणि म्हणतो की मी जे काय ऐकतोय ते खरं आहे का. कारण की रोहनचा जॉब गेलाय ही गोष्ट खरी आहे का आणि रोहन डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय हे पण खरं आहे का. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता स्वानंदीला समजत नसतं की नेमकं काय बोलावं. कारण की आता समर एवढा प्रचंड चिडलेला असतो आणि म्हणतो की तुम्ही मला साधी ही गोष्ट पण सांगू शकला नाही. कारण की एवढं मोठं माझ्या बहिणीवरती संकट आलेलं आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत का नाहीत, रोहन डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय ह्याचा मला जास्त राग आलेला नाही, तर मुळात त्याची नोकरी गेली ह्या गोष्टीचा मला जास्त राग आलेला आहे. तो कशी घेणार आहे माझ्या बहिणीची काळजी. हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र स्वानंदी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका राजवाडे, आपण काय ना काय करू ना. कारण की रोहन दुसऱ्या नोकरीच्या शोधात पण आहे आणि त्याला लवकरात लवकर नोकरी भेटेल पण. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र समर राजवाडे स्वानंदीला एकच गोष्ट बोलतात, तोपर्यंत माझ्या बहिणीने काही उपाशी राहायचं का. कारण की रोहनने जर त्या घरात नोकरी नाही ना केली तर त्या घरामध्ये एक दमडीचा पैसा पण येत नाही. कारण की त्या घरामध्ये दुसरं कोणी कमवत पण नाही आहे. त्याच्यामुळे रोहनला जर जॉब नसेल तर त्याच्यानंतर माझ्या अधिरावरती किती प्रेशर येईल.
आणि तुम्हाला आधीच माहिती आहे ना तुमची आई पण कशी आहे. आणि हा सगळं मात्र आता समर आणि स्वानंदीमध्ये वादविवाद चालूच असतो. तर तेवढ्यात मात्र त्या किमयाची एंट्री होणारच आहे आणि किमयाची एंट्री झाल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला आता परत अजून समरपासून लांब कसं करायचं या सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग मात्र ह्या मल्लिकाने चांगल्याच प्रकारे आखून ठेवलेला असतो. तर दुसरीकडे मात्र हा हरामखोर तुम्हाला माहितीच आहे अंशुमान चक्क आपल्या चिंगीला आता प्रपोज करायचं ठरवतो आणि म्हणतो की तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेऊया. कारण की त्या चिंगीला जर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलं ना तर चिंगी आरामात माझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसेल. पण आता हे सगळं मात्र आपली स्वानंदी कधीच होऊन देणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की ह्या अंशुमानने आतापर्यंत किती मुलींना त्रास दिला हे सगळं स्वानंदीला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. पण मात्र आता त्या मल्लिकाला अजून पण याची कोणत्याच गोष्टीची लाज वाटत नाही आहे. पण आता काही जरी झालं तरी आदिराला तिकडून इकडून घेऊन यायचं हा पूर्णपणे डाव मात्र आता मल्लिकाने तयार केलेला असतो. आणि मल्लिका चक्क आता तिकडे जाते आणि म्हणते की डॉल रोहनची नोकरी केली त्याच्यामुळे तू लवकरात लवकर चल. आणि हे सगळं सत्य आदिराला समजल्याच्या नंतर आदिरा आता प्रचंड भडकते आणि रोहन आणि आदिरामध्ये जोरदार भांडण पण होतं. कारण की आता आदिरा सांगते की तू डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय. रोहन माझ्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलं. कारण की तुझ्याकडे जॉब नव्हता तर तू मला सांगायचं. आपण पिंट्या दादाला सांगून काही ना काही केलं असतं. पण आता हे सगळं बोलल्याच्या नंतर रोहन पण भडकतो. रोहन म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या भावाकडे मदत मागायची गरज लागली नाही पाहिजे आपल्याला. नाहीतर जर त्याच्याकडेच मदत मागायची असेल तर मग मी कशासाठी माझी नोकरी केली असते. आणि हे सगळं बोलल्यामुळे आता आदिरा आणि रोहनमध्ये परत भांडण होतं. पण बिचाऱ्या स्वानंदीला आता खूप जास्त टेन्शन येतं. कारण की आता समरमध्ये आणि तिच्यामध्ये देखील भांडण झालेलं असतं. पण ह्या मल्लिकाला आनंद झालेला असतो. कारण की मल्लिकाला वाटतं की आता लवकरात लवकर माझी डॉल इकडे निघून येईल आणि ती एकदा का इथे आली तर मी तिला परत रिटर्न जाऊन देणार नाही कधीच. पण आता बिचाऱ्या मात्र स्वानंदीवरची संकटापाठीमागून संकट येतच राहतात. कारण की आता ही किमया डोक्यावरती बसायसाठी आलेली असते. तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदीमध्ये वादविवाद चालू असतं. तर रोहन आणि आता आदिरामध्ये देखील भांडण झालेलं असतं. आणि ही सगळी बातमी कळालेली असते ते आता मंदाकिनीला. पण आता मंदाकिनी आता सगळं घर डोक्यावरती घेते आणि सगळ्यात जास्त राडा करायला सुरुवात करते. आणि त्या घरामध्ये परत एकदा जोरदार भांडण होतं. पण बिचारी स्वानंदी आता किती जणांची भांडणं सोडवणार, किती जणांकडे जाणार, किती जणांना समजावून सांगणार. कारण की तिच्या स्वतःच्या संसाराचे आता वाटोळ व्हायला चाललेलं आहे. कारण की तुम्हाला समजेल की पुढे ह्या मल्लिकाने त्या किमयाला यासाठी बोलवलेलं नसतं की फक्त समरच्या घरामध्ये 2 दिवस राहील आणि जाईल. कारण की समरसोबत आता लग्नच करायसाठी त्या किमयाला इथे बोलवून घेतलेलं असतं. आणि हा सगळा प्लॅनिंग मल्लिकाने यासाठी केलेला असतो कारण की तिला फक्त आणि फक्त स्वानंदीचा बदला घ्यायचा असतो. कारण की स्वानंदीने तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे ह्या मल्लिकाला पण कंट्रोलमध्ये आणलं होतं. पण फायनली आता ते कंट्रोल सगळं तुटणार आहे. कारण की किमया त्या घरामध्ये येऊन पूर्णपणे राडाच करून टाकणार आहे. कारण की किमयामध्ये आणि सोबतच आपल्या स्वानंदीमध्ये आता आल्या आल्या जोरदार टिशन भांडण होणार आहे. कारण की त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी किमया येते आणि आपली स्वानंदी देखील तिचं जोरदार स्वागत करते. तसं काही नसतं. पण मात्र ती किमया ज्या प्रकारे स्वानंदीसोबत बोलते आणि म्हणते की तू ह्या घरात कोण आहेस, काय आहे तुझा रोल. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी सांगते की मी समर राजवाड्यांची बायको आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर किमया म्हणते की समरची लाईफ खरंच खूप बोरिंग आहे कारण की तुझ्यासारखी त्याला बायको भेटली. पण आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर तरी पण स्वानंदी तिच्यासोबत नीटच बोलत असते. आणि मित्रांनो पुढे आता स्वानंदीसमोर मास्टर प्लॅन म्हणजेच ह्या मल्लिकाचा उघडकीस येतो. कारण की ती समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचं प्रयत्न करत असते त्या किमयाच्या मदतीने. हे समजल्याच्या नंतर स्वानंदी आता सर्वांसमोर मल्लिकाच्या कानाखाली मारणार आहे. पण आता ते एका कानाखाली मारल्यामुळे आता सगळ्यात मोठा कानी ट्विस्ट असा येतो की आता समरला देखील स्वानंदीची बाजू समजून घेता येईल का. कारण की स्वानंदीने का मारलं हे समरने देखील समजून घेतलं पाहिजे. नाहीतर जर समरने त्याचा अर्थ चुकीचा घेतला तर त्याच्यानंतर मात्र आपल्या स्वानंदीला राजवाड्यांचं घर कायमचं सोडून निघून यावं लागेल. पण आता पुढे काय घडतं हे पाहूयाच. पण व्हिडिओच्या डाव्या साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका.